सुंदर मनामध्ये भरली. ठरलं होतं ना. दांडी मारली असती तर पगार कट झाला असता तुझा. अहो नाही सर. मग ट्रेनिंग मागचा तुझा हेतू काय आहे? फिटनेस. जाडी कमी नाही करायची आहे तुला? सर ती कमी झाली तर चांगलंच आहे, पण माझा फोकस फिटनेस आहे. क्या बात है. माझा नवरा म्हणतो ना. नवऱ्यासाठी ट्रेनिंग करते तू? नाही नाही सर, स्वतःसाठी करायचंय मला. मला शिकायचंय. मला कसं फिट आणि स्ट्रॉंग व्हायचंय. तुम्ही शिकवलं ते सगळं मला जमल नाही जमल काय माहित नाही, पण मी प्रयत्न नक्की करेन. ते तर माझ्या हातात आहे ना. तूच बोलली होती ना आबांसमोर ट्रेनिंग बद्दल. येस सर. गतिका, तूच खरी चॅम्पियन आहे, कारण तू तुझा मुद्दा न घाबरता मांडलास, स्वतःसाठी स्टँड घेतला. आता मी तुला असं ट्रेन करतो ना की मैदानावर सुद्धा तूच चॅम्पियन होशील. चला चला बॉम्ब सुरू करा. या ग्राउंडला एक राऊंड मारून या. चला. थँक्यू सर. थँक्यू सर. ऐक ऐक, एक राऊंड 2 मिनिटात कंप्लीट झाला पाहिजे. कम ऑन मूव्ह. येस सर. कम ऑन कम ऑन. कम ऑन फास्ट. कम ऑन. सर किती वेळ? 10 मिनिट. सॉरी सॉरी सर. ठीक आहे, मला वाटलं होतं तुला ऍटलीस्ट 5-6 मिनिटं लागतील, पण तुला तर 10 मिनिटं लागली. सर ते सवय नाही ना. तीच तर आपण करतोय. हो. 24 वर्षात कधीच व्यायाम केला नाही. हरकत नाही, इट्स ओके. उशिरा का होईना तू स्टार्ट केलं ना, आता गॅप नको. ओके. आणि आयुष्यभर अशीच प्रॅक्टिस करत राहा. तुला माहिती आहे बॉडीचा एक प्रिन्सिपल आहे, यूज इट और लूज इट. वापरा किंवा वाया घालवा. बॉडीतले सगळे मसल्स यूज झाले पाहिजे. आता शोल्डर मसल स्ट्रॉंग होण्यासाठी एक्सरसाइज. दूसरा कर. गुड. संभाळ. आरामात कर. दुखतंय दुखतंय सर. दुखल्याशिवाय मसल स्ट्रॉंग होणार नाही, कळलं? सर तुटलं वाटतं. नाही तुटणार. 2 प्रकारचे पेन असतात, एक गुड पेन आणि एक बॅड पेन. तुझा फॉर्म करेक्ट असेल तर गुड पेन. मसल ब्रेक होतो आणि पुन्हा जॉईंट होतो, तेव्हाच तो स्ट्रॉंग बनतो. पण बॅड पेन म्हणजे चुकीचा फॉर्म, आणि तसं केलं तर तुमच्या बोन्सला इंजुरी होणार. आणि आपल्याला तसं नाही करायचंय, आणि आपल्याला मसल स्ट्रॉंग करायचंय, कळलं काय? चला आता सुरू करा. येस सर. शिरप्या, सर वरच्या स्लॅबचं काम झालं पाहिजे आजच्या आज. आज होऊन जाईल सर. आणि टाकीचं काय झालं? आज ऑर्डर दिली, आज येऊन जाईल सर. फिनिशिंग वगैरे सगळं बघून घे, नंतर पाहून घे तुम्ही. हां,
हे पहा विष्णू, तिडकींची फाईल जी आहे ती लगेच मला टेबलवर आणून दे. आणि सर काय कसं झालं ट्रेनिंग? त्राणच नाही येत आता. हे बघ, तू आज जास्त काम नको करूस. अहो सर, सगळं काम बसूनच तर आहे. तसं बी सई, देशमुख मॅडम, रुपाली बी नाही आहेत ना. असू देत, होईल मॅनेज. लोड नको घेऊस तू. हां सर एक सांगू का? हां ते मोहन सर ना लय भारी आहेत. हीच पाहिजे होती अभिनंदनला. हा पण बजेट आता तर फुकट मिळालेत ना. म्हणजे? तुला फुकट मिळते ना ट्रेनिंग. हा सर, ट्रेनिंगचं मी काय करू? शर्यतीत अभ्यानं भाग घेतलाय ना, त्याला ट्रेनिंगची गरज आहे. म्हणतेस का ग तू? नवरा बायको म्हणे. हे पा, इस हात से दो, उस हात से लो, असं करतात ना नेहमी. मग इथे सुद्धा करायचं. म्हणजे तू तिथनं ट्रेनिंग घ्यायचं आणि ते ट्रेनिंग अभिनम्यूला द्यायचं. ट्रेनर पाहिजे यार विक्या. हा ना राव. अरे मी ऑनलाईन बी सर्च केलं. एक जण आहेत पण ते इथे येऊन नाही शिकू शकणार. मला जावं लागेल पुण्याला. नोकरी सोडून कसं जाणार आहे विक्या? अरे इथं आधी स्टाफ कमी करून राहिले. लोड आहे सगळा कामाचा. एक सुट्टी मिळायची अवघड आहे. कसं हप्ते आहेत. नोकरी नाही सोडू शकत भाई. खरं तर तिथं जाऊन शिकलं ना तर चार्जेस बी कमी आहेत. कसं काय करणार आहे बरं? त्यांना इथं बोलायचं म्हणजे त्यांचं राहणं खाणं सगळं आपल्यावरच आलं ना. इथं मीच तुझ्या घरी राहतोय. त्यांना कुठून बोलणार आहे अजून? अरे राहू दे ना आपल्याकडं. आपल्या घरी काही प्रॉब्लेम नाही बाई. तसं नाही विक्या, पण ते बी तयार झाले पाहिजेत ना. बरं एवढ्या शॉर्ट नोटीसवर कोण येणार आहे? त्यांचे चार्जेस बी परवडले पाहिजेत. आणि मग आता आता आपणच आपले गुरु. काय? हां, अहो सर, पण मी ट्रेनर नाहीये. पण तुला व्हावं लागेल अभिनम्यूची ट्रेनर. परिस्थितीच अशी आहे ना की आपण काय बी करू शकत नाही. आपल्याकडे हाच उपाय आहे. सर पण तू शिकायचं आणि अभिनम्यूला शिकवायचं. अहो सर, पण मला त्याला शिकवायला जमल का? जमवावं लागल लतिका. हे पहा, आता ना अभिनम्यूला एकलव्य बनावं लागेल आणि तुला त्याचे डोळे, डोक आणि मन बनावं लागल. त्यांच्याकडून सगळं घ्यायचं आणि जसंच्या तसं अभिनम्यूला द्यायचं. थोडीच तो ट्रेनिंग. बरं, मोहन सर तुझे द्रोणाचार्य आहेत आणि तुम्ही दोघं एकलव्य आहात. कळतंय का तुला? पण सर, हे असं करणं बरोबर आहे का? चूक बरोबर असं काही नसतं ग. प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं लतिका. पण सर, ही चोरीच झाली ना. कशी काही चोरी झाली ग? तू ज्ञान घेतेस आणि ज्ञान वाटतेस. ज्ञान घेणं आणि ज्ञान देणं यात काही चोरी नाहीये. लतिका, थोडासा प्रॅक्टिकल विचार कर ना. कारण याच्यातच फायदा आहे अभिनम्यूचा आणि आपल्या सगळ्यांचा. पण त्याआधी मला बोललं पाहिजे त्यांच्याशी. तू बोलली तर ते हो म्हणतील का? अहो सर, ते गुरु आहेत माझे आणि माझ्या गुरुजींची फसवणूक मी नाही करू शकत. एक्सक्यूज मी, हां सर. सज्जन सरांना भेटायचं आहे. सज्जन सरांची कॅबिन राईट साईडला सगळ्यात शेवटी आहे. थँक्यू. वेलकम सर. Come in. मोहन सर ना. वेलकम सर, वेलकम. प्लीज सर बसा ना, प्लीज. बसा ना प्लीज. सर, हे तुमचे पेपर्स. थँक्यू. सर, मला जरा बोलायचंय तुमच्याशी.